आहे या मॅच मध्ये खालापूर टीम समोर जोडी रायगडचा मास्टर माइंड एकू संजय सोलंकी ऑन अ स्ट्राइक नाव आणि त्याच्या साथीला रवी ठोंबरे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर टीम पोलादपूर कडून संदीप कदम. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. स्क्वार कटचा अप्रतिम फटका आणि बरंचसं साचलंय. बघाशीच मी सांगितलं होतं पॉइंट पासून अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचं जे फील्ड आहे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला पाणी साचलेलं दिसेल. त्यामुळं खालून खेळलात तर बाउंड्री जाण्याची शक्यता फार रेअर आहे. परंतु फटका काय होता, कलात्मक फटका, अगदी कॉपीबुक स्टाईल मधलं लेदर क्रिकेटचं मात्र दर्शन घडवलं. इक्कूच्या या फटक्यानं खातं उघडलं जाईल एक यथाप संख्येनं. रवी ठोंबरे ऑन स्ट्राइक, मॅन फ्रॉम आसरोटी. यावेळेस मात्र कट केलाय. पुन्हा एकदा चेंडू डिक्लर झोन मध्ये. सावकाश सावकाश, बिलकुल आपल्याला घाई नाहीये. मघाशीच मी उल्लेख केला होता, एक धाव जाते डिक्लर कडे तर जाऊ द्या, कारण इकडे येणारी इंजरी तुम्हाला 3 ते 4 महिने खरं तर बाहेर बसवेल क्रिकेट पासून. आणि घरचे शिव्या घालतील ते वेगळे. घरचे बोलतील काय गरज होती, तुम्हाला सांगत होतो नका जाऊ खेळायला, तरी तुम्ही गेलात. ही जी बोलणी आहे ती रोज ऐकायला लागतील. का 40+ आहे समजू शकतो आपण, कारण संसार आहे. त्यामुळं अगदी जपून 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 आता डीजे वाला असं त्याला सांगितलं असतं गाणी लावायला, पण पुढे धोका आहे. चांगला विकेट किपिंग त्या ठिकाणी, अन्यथा एक धाव मिळाली असती. चेंडू टाकण्याचा थोडासा खाली राहिला होता. डाव्या हाताने खरं तर चेंडू त्या ठिकाणी स्टॉप केला आणि एक धाव वाचवले पोलादपूर टीमसाठी. सुंदर सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या ठिकाणी संदीप कदम यांच्याकडून. कारण पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आल्या त्या फक्त 2 धावा. ही लढाई चांगली आहे. एका बाजूला संदीप कदम, दुसऱ्या बाजूला इक्कू, एका बाजूला पोलादपूरची ओळख, दुसऱ्या बाजूला खालापूरची ओळख. कट करण्याचा प्रयत्न, बॅट स्पीड प्रचंड होता मी तर म्हणेन, आणि त्याचमुळे टाइम करता आलं नाही की काय. इक्कूला आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. त्यामुळे 41 धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष इकडे करावा लागतोय की काय या मॅच मध्ये. आणि अशीच काहीशी सुरुवात मात्र संदीप कदम यांनी करून दिली टीम पोलादपूरला. शॉट ऑफ लेन, दाखू टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, बॉल गॅप मध्ये 1 टप्प्यानिशी जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. सुरुवातीचे चेंडू आपण पाहिले तर बरोबर ठेवले होते, थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवत होता. यावेळेस आपण पाहिलं तर शॉट करण्यासाठी गेला आणि इकडे आकुटप्प्याच्या चेंडूंना नाही ठेवलं जात. त्यामुळे मी तर म्हणेन हा बदल संदीप कदमसाठी थोडासा घातक ठरलाय. 4 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. 6 ऑन अ बोर्ड नाव. एकदा स्कोअर लेगला पंचांना सुद्धा थोडंसं बाजूला व्हावं लागलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा वेल, सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 या आकड्यावर. 7 ऑन अ बोर्ड. खेळ या ठिकाणी संपलाय धावफलकावर. बिनबाद 7. 1 चौकार जो शॉर्ट बॉलवर आला होता. अन्यथा इकडे थोडंसं कमी धावसंख्येचं षटक सुद्धा पाहायला मिळालं असं. परंतु चांगलं षटक संदीप कदम यांचं. इकू थोडीशी इंजरी आहे, दुखापत जाणवते त्याला. अशा परिस्थितीमध्ये मात्र खालापूरची जबाबदारी सुद्धा त्याच्या खांद्यावर आहे. चला स्पीडअप करत राहा.
एक धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. योगेश दुसरं षटक टाकताय. इकूला छोडो थांबवता येईल ना पोलादपूर संघाला, ते त्यांच्यासाठी फायद्याचं असेल आणि तेच केलं जाते सध्याच्या घडीला. पाहूया रवी ठोंबरे. ओ चांगला फटका यावेळेस मात्र कव्हर्सला, परंतु पहा पाणी साचले, बॉल जागेवर थांबतो पाण्यामध्ये पडल्यानंतर. एकच धाव येते. आणखीन एका सिंगल टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. संजय सोळंकी आणि रवी ठोंबरे. ओ चांगला फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, वाडे शॉट, नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट इकू आणि कमाल फटका. 6 धावा मिळून देईल. षटकार येतोय, गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका अखेरीस बनवलाय. 6 धाव्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 15 वर. कमाल टायमिंग होत. शॉट ऑफ द डे आपण म्हणूया. हे सोपं नाहीये, हे मुरब्बी फलंदाजच करू शकतो आणि आज कित्येक वर्ष आपण हे नाव सातत्यानं ऐकत आलो. इको आज अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलंय, अनेक यंगस्टारना बऱ्याचशा सामन्यांमध्ये स्पर्धांमध्ये खरं तर संधी दिली. यस, चेंडू द्यायचे आहेत. बरेचसे अनोळखी चेहरे जे क्रिकेटला कधीही परिचयाचे नव्हते, अशा चेहऱ्यांना खरं तर प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणलं या खेळाडूंना. आणि म्हणूनच सगळेच रायगडचे खेळाडू जे आहेत, यंगस्टर आहेत, हे इकू या नावाचा नेहमी रिस्पेक्ट करतात. मास्टर माइंड रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटनं दिलेली ही उपाधी आहे आणि क्लास आहे. पोलादपूरला जिंकायचं असेल ना, सुरुवात चांगली झाली होती पोलादपूरची. इकूला रोखणं हेच पहिल्यांदा करावं लागेल पोलादपूर टीमच्या गोलंदाजांना, तरच या मॅच मध्ये मात्र शिरकाव करता येईल. बॅक टू द बॉलर्स. प्रॉपर टाइम झाला नाहीये. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. एजला लागल्यानंतर बॉल गोलंदाजाच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आले तेजस मात्र आलेले आहेत. पप्याबाई ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑफ ड्रॉचा फटका. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडीशी चुकी करतोय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा आणि 1 शॉट रन. ओ माय गॉड, 2 धावा चालत सुद्धा पूर्ण झाल्या असत्या अशी परिस्थिती होती या बॉलवर. परंतु रवी ठोंबरे यांनी खरं तर शॉट घेतले त्या ठिकाणी. चालत चालत 2 धावा झाल्या असत्या, कारण तिकडे मिसफील्ड झाली होती. 1 शॉट आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल ती खालापूर टीमला आणि एकेरी धाबेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकेल स्कोर कार्डवर 16 ऑन बोर्ड. हे 8 प्लेयर आलेत कुठल्या टीमचे? चला, नवीन संघ आला असेल तर आपली उपस्थिती दर्शवा. हे 8 प्लेयर आलेले आहेत. 3 शॉट आहेत अजूनही. अंपायर, आपल्याला रिप्लेसमेंट मिळणार नाही परत. पाणी साचले सगळीकडे, दुसरे अंपायर उपलब्ध होऊ शकणार नाहीत. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा. काय बैल येत राहतील, ही त्यांची जागा, ही आपली जागा नाहीये. ते रोज असतात तिथे, आपण आज आलोय. त्यावेळेचा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय का ते रन मात्र मिळेल. संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो 17-17.
शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधील 41चं टार्गेट आहे. आडवा पाटनक ओ डाईव लगावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. ओ इकडे मिसफिल्ड आहे. इथे खरं तर बॉल स्टॉप करण्याची गरज होती आणि इकडे फटका बसेल पोलादपूरला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाबांकरता 3-3 क्षेत्ररक्षक होते, परंतु काही फायदा झालेला नाही आणि या चुका केल्या तर लवकर पोलादपूर गाठावं लागेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या 21 धाबा 2 ओव्हर्स मध्ये 20 धावांची आवश्यकता. रचित पाटील या स्पर्धेचे सह आयोजक, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांची सुद्धा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल या महिन्यामध्ये. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॉल स्क्वार लेगला फरार. 4 धावांकरता खणखणीत असा चौकार रवी ठोंबरे यांच्या बॅटमधून. 3 दिवसाची स्पर्धा होती ती आता 4 दिवस त्यांनी केले. 18, 19, 20 आणि 21. सोमवार सुद्धा घेतलाय त्यांनी फायनलचा दिवस. त्यांनी असं पकडले सोमवारी कोणालाच कामं नसतात असं समजून त्यांनी सोमवारी फायनल ठेवले. अगोदर ती रविवारी फायनल होती. सगळे उपटसुंभ असतात आणि त्याचमुळे सोमवारी खेळायला येतील ते सगळे. परंतु टीम होतात आजकाल. सोमवार असू द्या, मंगळवार, बुधवार, गुरुवार काही राहिलेलं नाहीये. टीम फुल. आणि ज्यांच्या बरोबर तेजस मात्रे आहेत त्यांना कधीच टीमची कमतरता नाहीये. अगदी रात्री 1:30 वाजता जरी एखाद्या संघानं जर सांगितलं आम्हाला उद्या नाही जमत, तर 2 वाजता जास्त 2 वाजेपर्यंत लगेच संघ तिथे भरला जातो. एवढी प्रचंड ताकद. आणि म्हणून मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया. इकडे मात्र लॉफ्टेड फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. जेल टिपलाय. फलंदाज बाद ब्रेक थ्रू दिलाय तो गोलंदाज सुनील यांनी आणि पहिला धक्का टीम खालापूरला. रवी ठोंबरे आउट. आता मात्र चेंडू बाकी आहे 8 आणि इकू आहेत नॉन स्ट्राईक एंडला. फक्त वलभगाव बुडलाय. मागच्या 3 बॉलवर एकही धाव आलेली नाही आणि इकूचं दुखणं काय असेल की तो नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय. आणि हे पोलादपूर संघासाठी प्लस पॉइंट आहे. इकूला नॉन स्ट्राईक एंडवर ठेवणं यातच खऱ्या अर्थानं विजय मी तर म्हणेन पोलादपूर टीमचा. आणि तेच केलंय सध्याच्या घडीला पोलादपूर टीमनं. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हा चेंडू बॅक टू द बॉलर्स अडवण्याचा प्रयत्न. थोडासा मी तर म्हणेन रिलॅक्स मोड मध्ये आला होता गोलंदाज. इकडे स्ट्राईक रोटेट नाही व्हायला हवी होती, परंतु ही झाली. इकूला स्ट्राईक कुठल्याही परिस्थितीमध्ये हवी होती आणि ती त्यांनी मिळवलंय. 1 रन येताना दिसतंय आणि त्याही पेक्षा स्ट्राईक वर इकूचं येणं. धाव संख्या 26. शेवटचा चेंडू इकडे मात्र बाकी असेल, परंतु या शेवटच्या चेंडूवर बरंच काही घडू शकतं. इकू स्ट्राईकला आलाय. पाहूया गोलंदाज सुनील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र इकून मनाशी ठरवले की मला एकच धाव घ्यायची आहे. स्ट्राईक आपल्याकडे आहे तो ठेवेल. या एकेरी धावेनं 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या 27 धावा. शेवटचे 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच तेजसजी टॉस करून घ्या.
वन सॉल्युशन आणि झगडे फायटर्स. यस, पाणी येतोय. स्पर्धेचे आयोजक स्वतः घेऊन येत आहेत. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या टीम पोलादपूर. चला झगडे फायटर्स टीमचा कॅप्टन आपण या, अन्यथा षटकांमध्ये कपात केली जाईल याची नोंद घ्या. वन सॉल्युशन नवी मुंबई टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. आपण वेळेमध्ये आला नाहीत तर तुम्हाला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि 2 सेमीफायनल आणि 1 फायनल आणि बक्षीस समारंभ हा सगळा मोठा काम आहे. आणि पहिलाच बॉल यावेळेस मात्र इकू यांच्या बॅट मधून निघालाय धमाकेदार विजयाकडे नेणारा षटकार. पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र षटकार खेचलाय. विनोद पाटील यांच्यावर हल्ला आणि का रोखायचं होतं इकूला स्ट्राईक पासून त्याची प्रचिती आता मात्र आली असेल. छोट्या छोट्या चुका मी तर म्हणेन ना, पकाशी फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडला असता, इकूला स्ट्राईक मिळाली नसती. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात जेव्हा तुम्ही जर तरला सुरुवात करता. ओ व्हाट अ शॉट कव्हर्सला. ओ डीप मध्ये डाईव्ह लगावत झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला होता, प्रयत्नानं आलाय अपयश. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स अनादर ह्यूज वन. पहिल्या 2 बॉलवर आजचा रिझल्ट काय लागेल याची प्रचिती मात्र खालापूरच्या या महान खेळाडूने दिले. 2 बॉलवर 2 षटकार ठोकत सामना संपूर्णपणे खालापूरच्या बाजूने घुमवलाय. आता फक्त 2 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 2 षटकार आलेत पहिल्याच 2 बॉलवर आणि तोही विजयी षटकार सलग 3रा. इकू यांच्या बॅट मधून लगातार 3 षटकार मारत खालापूर टीमला एक रोमहर्षक विजय प्राप्त करून दिलाय. सुपर शो. हॅट्स ऑफ. सॅल्यूट संजय सोळंकी सर. सॅल्यूट इक्कू. अभिनंदन टीम खालापूर. हार्ड लक टीम पोलादपूर. खालापूर संघाने मात्र विजय प्राप्त केलाय. नेक्स्ट मॅच लगेच मैदानाचा ताबा घ्या आपण आणि पोलादपूर संघाचा आभार मानूया आपण. खरं तर दूरचा प्रवास करत या स्पर्धेमध्ये आदर्श ट्रॉफी खेळण्यासाठी पनवेलला आले आणि त्यांचा आम्ही नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून संदीप कदम सर सँडी ज्यांनी आमच्या आग्रहास्तवच्या विनंतीला मान देऊन पोलादपूर संघ खरं तर नवीन संघाची बांधणी झाले. 40+ संघ खरं तर माहितीसाठी 2च टुर्नामेंट खेळला. खालापूरमध्ये यावर्षी पहिली टुर्नामेंट, त्यानंतर ही दुसरी टुर्नामेंट खेळतोय. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये अजून चांगला परफॉर्मन्स मात्र या संघाकडून पाहायला मिळेल. झालेल्या चुका सुधारून हा संघ पुन्हा एकदा नव्या उमेदीनं आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. आणि भारत मास सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल 14 बॉलमध्ये 37 धावांची इनिंग साकारणारा आणि 1 षटकामध्ये फक्त